नमस्कार माय यूट्यूब फॅमिली. तर गिरणी कामगारांना राज्य सरकारकडून दिलासा. कोणत्याही कारणाने घर नाकारले तरीही घराचा हक्क कायम. सरकारकडून शुद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. तर ते जे शुद्धीपत्रक आहे ते काय आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कारण ते शुद्धीपत्रक जे आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही ते चेक करू शकता शुद्धीपत्रक काय आहे ते. आणि हे जे शुद्धीपत्रक आहे ते सोमवारी गृहनिर्माण विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आले. तर काय आहे अपडेट, चला पाहूया आपण सविस्तर माहिती. गिरणी कामगारांना त्यांच्यासाठीच्या गृह योजनेतील एखादे घर कोणत्याही कारणाने नाकारल्यास त्यांच्या अर्जाचा पुढे घरांसाठी विचार केला जाणार नाही, असा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. या संबंधीचा शासन निर्णयही प्रसिद्ध करण्यात आला होता आणि या निर्णयामुळे गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांमध्ये प्रचंड नाराजी होती. हा निर्णय मागे घेण्याची मागणी गिरणी कामगार आणि गिरणी कामगार संघटनांकडून रोज होत होता. त्यानुसार अखेर सरकारने या मागणीचा विचार करून निर्णय मागे घेतला. एखाद्या गृह योजनेतील घर नाकारल्यानंतरही गिरणी कामगार व त्यांचे वारस घराच्या लाभापासून वंचित राहणार नाहीत. त्यांच्या अर्जाचा विचार करून त्यांना पुढील योजनेत सामावून घेतले जाणार आहे. या संबंधीचे शुद्धीपत्रक सोमवारी गृहनिर्माण विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आले. गिरण्यांच्या जमिनीवरील गृहनिर्मिती करून गिरणी कामगार व त्यांच्या वारसांना घर देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानुसार गिरण्यांच्या जमिनीवर घरे बांधण्याची आणि या घरांचे वितरण पात्र गिरणी कामगार व त्यांच्या वारसांना सोडत पद्धतीने करण्याची जबाबदारी म्हाडाच्या मुंबई मंडळावर टाकण्यात आली. या निर्णयाप्रमाणे मुंबई मंडळाच्या माध्यमातून 25,000 घरे गिरणी कामगारांसाठी उपलब्ध होत आहेत. अर्जदार गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांची संख्या 2.25 लाख असताना केवळ 25,000 गिरणी कामगारांनाच मुंबईत घरे उपलब्ध होत आहेत. त्यामुळे उर्वरित 1.5 लाख गिरणी कामगारांचे काय, असा प्रश्न आहे. हा प्रश्न निकाली लावण्यासाठी राज्य सरकारने वांगणी आणि शेलू येथे खासगी विकासकांच्या माध्यमातून 80,000 घरे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या घरांसाठी गिरणी कामगार वारसांकडून अर्ज भरून घेतले जात आहेत. मात्र मोठ्या संख्येने गिरणी कामगार वारसांचा वांगणीतील 51,000 घरांना विरोध आहे. शेलूतील 30,000 घरे काही कामगारांना मान्य आहेत, पण वांगणीतील घरे कोणालाही मान्य नाहीत आणि त्यामुळे वांगणीतील प्रकल्प रद्द करण्याची मागणी होत आहे. मात्र राज्य सरकारकडून अद्याप याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. वांगणी आणि शेलूतील घरांचा निर्णय घेतानाच एखाद्या गिरणी कामगाराने वा वारसाने सोडतीद्वारे वितरित होणारे घर नाकारल्यास पुढे घर मिळण्यासाठी त्याच्या अर्जाचा विचार होणार नाही, असेही राज्य सरकारने जाहीर केले. गेल्या वर्षी 15 मार्च रोजी प्रसिद्ध केलेल्या शासन निर्णयातील अनुक्रमांक 17 मध्ये या संबंधीच्या निर्णयाचा समावेश केला. गिरणी कामगार आणि संघटनांनी मात्र या निर्णयाला जोरदार विरोध केला व नाराजी दर्शवली. हा निर्णय अन्यायकारक असल्याने दावा करून तो मागे घेण्याची मागणी केली. अखेर आता हा निर्णय राज्य सरकारने मागे घेतला आहे. याबाबतचे शुद्धीपत्रक सोमवारी गृहनिर्माण विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आले. या शुद्धीपत्रकामध्ये 15 मार्च 2024च्या शासन निर्णयामधील अनुक्रमांक 17 वगळण्यात आला आहे. त्यामुळे आता गिरणी कामगार व त्यांच्या वारसांनी घर नाकारल्यास त्यांच्या अर्जाचा पुढील योजनेतील घरासाठी म्हणजे विचार केला जाणार आहे त्यांचा अर्जाचा. असा नाही, आधी तो अर्ज बाद केला जाईल असं म्हटलं होतं, परंतु आता त्या अर्जाचा पुढील योजनेतील घरासाठी विचार केला जाणार आहे. कोणीही कामगार घरापासून वंचित राहणार नाही आणि या निर्णयामुळे गिरणी कामगार वारसांना मोठा दिलासा मिळणार आहे. तर आता आपण ते शुद्धीपत्रक काय आहे जे प्रसिद्ध झालेलं आहे सोमवारी, ते शुद्धीपत्रक पाहूया. तर आपण डायरेक्ट प्रस्तावनापासून पाहूया. तर 29 डिसेंबर म्हणजे सोमवारी प्रसिद्ध झालेला हा GR आहे किंवा हा शुद्धीपत्रक जे आहे ते 29 डिसेंबरला प्रसिद्ध झालेला आहे. तर प्रस्तावना काय आहे, तर सन 1982च्या संपामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 58 आजारी बंद पडलेल्या कापड गिरण्यांमधील पात्र गिरणी कामगार व त्यांच्या वारसांना मुंबई महानगर क्षेत्रामध्ये घरकुले उपलब्ध करून देण्याबाबत वाचा येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. वाचा येथील दिनांक 15 मार्च 2024 रोजीच्या शासन निर्णयामधील अनुक्रमांक 17 मध्ये या शासन निर्णयान्वये उपलब्ध होणारे घर घेण्यास गिरणी कामगार व त्यांचे वारस इच्छुक नसल्यास
वा म्हणजे किंवा त्यास नकार दर्शविल्यास त्यांचा घर मिळण्याबाबतचा अर्जाचा यापुढे विचार केला जाणार नाही असे नमूद करण्यात आले होते किंवा आले आहे. तर सदर तरतुदीबाबत गिरणी कामगार संघटनेने विधानमंडळात दिनांक 10 जुलै 2025 रोजी झालेल्या बैठकीत तीव्र आक्षेप व्यक्त केला होता. तसेच सदर अटीच्या अनुषंगाने गिरणी कामगार संघटनांकडून अनेक निवेदने जी आहेत ती शासनास प्राप्त झाली आहेत. त्या अनुषंगाने सदर शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. आणि आता शुद्धीपत्रक वाचा. येथील दिनांक 15 मार्च 2024 रोजीच्या शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 17 या अन्वये वगळण्यात येत आहे. सदरचे शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे. एकंदरीत काय तर 17 क्रमांकाची जी अट होती ती रद्द करण्यात आलेली आहे आणि त्याबद्दलचे जे शुद्धीपत्रक आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेले आहे सरकारकडून. आणि ते शुद्धीपत्रकची जी लिंक आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही तिथे जाऊन सविस्तर माहिती जी आहे ती चेक करू शकता. तर खरंच ही एक गिरणी कामगारांसाठी राज्य सरकारकडून दिलासादायक बातमी आहे. कारण 17 क्रमांकाची अट अशी होती की जर तुम्ही ते घर नाकारलं तर तुमचा पुढील लॉटरीमध्ये विचार केला जाणार नाही. आणि त्याच्यामुळे ही मागणी करण्यात आली होती की ती जी अट आहे ती रद्द करावी आणि शेवटी ही अट जी आहे ती रद्द करण्यात आलेली आहे. तर गिरणी कामगारांबद्दल हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या सर्वांचे आभार.